जय जय रघुवीर समर्थ. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या एका दिव्य चमत्काराची कथा ऐकणार आहोत. ही कथा फक्त चमत्काराची नाही, तर जीवन बदलून टाकणाऱ्या शिकवणीची आहे. स्वामी समर्थ म्हणायचे, भक्तांनो, मी नेहमी तुमच्या सोबत आहे, पण तुम्हीही श्रद्धा, संयम आणि सत्यावर चाललं पाहिजे. एकदा अक्कलकोटला एक व्यापारी आला. त्याचा व्यवसाय सतत तोट्यात जात होता. घरात पैशांची कमतरता, कुटुंबात भांडणं आणि मनात भीती. तो थेट स्वामी समर्थ महाराजांकडे आला आणि रडत रडत म्हणाला, महाराज, माझं भाग्य साथ देत नाही, काय करू? स्वामी महाराज त्याच्याकडे हसत पाहिले आणि म्हणाले, बाळा, मन स्वच्छ ठेवा, लोभ, मत्सर आणि राग सोडा, फक्त काम करा आणि उरलेलं माझ्यावर सोडा. व्यापाऱ्याला काही समजलं नाही, पण त्याने महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला. तो पुन्हा व्यवसाय करू लागला, पण यावेळी प्रामाणिकपणे, संयमाने आणि भक्तिभावाने. काही महिन्यात त्याचा व्यवसाय फुलला. त्याचं कुटुंब आनंदी झालं. तो रोज म्हणायचा, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं. ही बातमी गावोगावी पसरली. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थ महाराज फक्त चमत्कार करत नाहीत, तर योग्य मार्ग दाखवतात. उपदेश. या कथेचा अर्थ काय? जीवनात यश हवं असेल तर केवळ चमत्काराची वाट पाहून चालत नाही. स्वामी समर्थ शिकवतात, प्रामाणिकपणा, संयम आणि कठोर मेहनत हीच खरी भक्ती आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा आणि सततचा प्रयत्न गरजेचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, अडचण आली तरी घाबरू नका, श्रद्धेने माझं नाव घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणूनच आजही असंख्य भक्त त्यांना म्हणतात, स्वामी समर्थ महाराज आमचे आधार आहेत. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ